नमस्ते विद्यार्थी मित्रो, माझं नाव डॉक्टर संग्राम पाटील. मी डी.वाय. पाटील ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटीमध्ये डीन स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये काम करत आहे. हा व्हिडिओ जो आहे हा स्पेशली बायोलॉजी घेतलेल्या मुलांसाठी आहे, ज्यांचं मॅथ्स 12वीला नव्हतं आणि बायोलॉजी हा विषय होता. जनरली बायोलॉजी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची इच्छा असते की आपल्याला MBBS किंवा मेडिकल साईडला कुठेतरी ॲडमिशन मिळावं. परंतु काही कारणास्तव जर का ॲडमिशन मिळालं नाही तर अशा मुलांची इच्छा असते की आपण इंजिनिअरिंगकडे ॲडमिशन घेऊन आपलं करिअर आता इंजिनिअरिंगमध्ये करावं. परंतु त्याचा मोठा अडथळा एक असतो मॅथमॅटिक्स. ज्या मुलांचं मॅथमॅटिक्स असत नाही अशा मुलांना इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेणं अवघड पडतं. जर का त्यांनी हे डिसिजन लवकर घेतलं तर आयसोलेटेड मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट देऊन आपण इंजिनिअरिंगमध्ये CSE, AIML किंवा डेटा सायन्स ह्या विषयामध्ये ॲडमिशन घेऊ शकतो. परंतु जर का आपण आयसोलेटेड मॅथमॅटिक्सचा जर का विषय दिला नसेल तर मात्र CSE, AIML, डेटा सायन्स ह्या ठिकाणी इंजिनिअरिंग करणं अवघड होतं. मग अशा वेळेला ही मुलं फूड इंजिनिअरिंग किंवा ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग डायरेक्टली ॲडमिशन घेऊ शकतात बायोलॉजीच्या बेसिसवर. परंतु बऱ्याच मुलांचं अशी इच्छा असते की मला कॉम्प्युटरमध्येच करिअर करायचं आहे, मला फूड किंवा ॲग्रीमध्ये करिअर करायचं नाही आहे. ज्यांची इच्छा फूड किंवा ॲग्रीमध्ये असेल तर डायरेक्टली ते फूड इंजिनिअरिंग किंवा ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात. डी.वाय. पाटील ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटीमध्ये या आपले ॲडमिशन फॉर्म होईल. आपली परत टेस्ट पण असते, CET पण असते. आपण ती एक्झाम कंडक्ट करून तुमचं ॲडमिशन आपण फूड किंवा ॲग्रीला कन्फर्मेशन करू शकतो. परंतु तुम्हाला कॉम्प्युटरमध्येच करिअर करायचं असेल आणि जर का आपण आयसोलेटेड मॅथमॅटिक्स हा जर का विषय दिला नसेल तर अशा मुलांसाठी डी.वाय. पाटील ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी घेऊन येत आहे BTech इन बायो इन्फॉर्मॅटिक्स. येस, BTech. ठीक आहे, बायो इन्फॉर्मॅटिक्स. ह्याच्यामध्ये काय केलं, आमचे जे बाकीचे कोर्सेस जे आहेत, CSE असेल, AIML आहे, डेटा सायन्स असेल, फूड इंजिनिअरिंग असेल, यांच्यामध्ये आपलं कोर्स स्ट्रक्चर आहे 3 वर्ष कॉलेजमध्ये शिकायचं आणि 1 वर्ष कंपनीमध्ये काम करायचं, रिअल लाईफ एक्सपिरियन्स घ्यायचा. ठीक आहे, म्हणजे BTech बरोबर तुम्हाला 1 वर्षाचा अनुभव देखील तयार होईल की जेणेकरून पुढे तुम्हाला चांगला जॉब मिळू शकेल. आणि ह्याच्यामध्ये जे 1 वर्षाची कंपनीमध्ये काम करायचं आहे ती कंपनी कंपल्सरी आम्हीच बघून देतो, युनिव्हर्सिटीज बघून देते, तुम्हाला बाकी कुठून बघायला जायला लागत नाही. मग गेल्या 3 वर्षामध्ये ज्यावेळेला अशा मी कंपनीशी टायअप करत होतो त्यावेळेला आम्हाला अशा बऱ्याच कंपन्या मिळाल्या की ज्या डेटा सायन्समध्ये काम करतात. परंतु डेटा सायन्सचं त्यांचं जे काय काम आहे ते त्यांचं काम जे आहे ते बायोलॉजीच्या डेटावर डिपेंड आहे. त्यांना डेटा सायंटिस्ट हवे असतात, परंतु ते मुलं ज्या डेटावर काम करणार आहेत तो डेटा हा बायोलॉजीचा असतो. मग प्रॉब्लेम काय येतो, इंजिनिअरिंगच्या मुलांना बायोलॉजीच्या टर्म्स माहीत नसतात आणि त्यामुळे त्या डेटामधून हवं असलेलं नॉलेज बाहेर काढणे किंवा हवं असलेली माहिती बाहेर काढणे डेटासाठी ते आपल्या इंजिनिअरिंगच्या मुलांना जमत नाही. मग त्या कंपन्यांनी काही बायोलॉजीची मुलं जॉईन करून घेतली आणि त्यांना प्रोग्रॅमिंग शिकवायचा प्रयत्न केला. परंतु तिथं पण त्यांना यश मिळालं नाही, कारण का बायोलॉजीची मुलं ही प्रोग्रॅमिंग जनरली शिकायच्या भानगडीत पडत नाहीत आणि ज्यांना प्रोग्रॅमिंग येतं ते बायोलॉजी शिकायच्या भानगडीत पडत नाही. हा प्रॉब्लेम सध्या त्या कंपन्यांना भेडसावत आहे. मग अशाला मला बऱ्याच कंपन्यांनी आम्हाला अप्रोच केला आणि म्हटलं की आम्हाला अशी मुलं द्या की ज्यांना डेटा सायन्स पण येतं आणि ज्यांना बायोलॉजी पण येतं. मग तशी मार्केटमध्ये मुलं अवेलेबल नाही आहेत, तशी डिग्री कुठली नाही आहे. म्हणून आम्ही हा डी.वाय. पाटील ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटीमध्ये बायो इन्फॉर्मॅटिक्स हा कोर्स सुरू केलेला आहे की ज्याच्यामध्ये मुलं ही डेटा सायन्स या ब्रँचवर फोकस करणार आहेत, परंतु ज्या डेटावरती फोकस करणार आहेत तो बायोलॉजीचा डेटा असणार आहे. म्हणजे थोडक्यात यू आर वर्किंग ॲज अ डेटा सायंटिस्ट, डेटा इंजिनियर, डेटा अनालिसिस्ट, बट दॅट डेटा इज फ्रॉम बायोलॉजी बॅकग्राऊंड. डेटा सायन्स आणि बायोलॉजी जवळपास 70% सिलेबस सेम आहे आणि 30% सिलेबस जो आहे हा सिलेबस सर्व बायोलॉजीकडून घेतलेला आहे. म्हणजे 3 वर्ष झाल्यानंतर 4थ्या वर्षी तुम्ही कंपनीमध्ये ॲज अ डेटा सायंटिस्ट काम करणार आहे, परंतु तो डेटा जो आहे हा सगळा बायोलॉजीचा असणार आहे. आणि त्याच्यानंतर आफ्टर 1 इयर मीन्स आफ्टर 3+1 इयर 4 वर्षानंतर तुम्ही ॲज अ डेटा सायंटिस्ट म्हणूनच काम करणार आहेत. मित्रांनो, एक गोष्ट या ठिकाणी सांगतो की तुमचं जे काय काम आहे ते सर्व कॉम्प्युटरवर असणार आहे. तुम्ही कुठंही कात्री वगैरे घेऊन कुठेही ऑपरेशन करू शकणार नाही, कुणालाही प्रिस्क्रिप्शन वगैरे देऊ शकणार नाही. तुमचं जे काय काम आहे ते सर्व कॉम्प्युटरवर काम असणार आहे. ॲज अ कॉम्प्युटर इंजिनियर ऑर ॲज अ डेटा सायंटिस्ट फक्त डेटा जो आहे तो डेटा बायोलॉजीवर काम करणार आहे. त्यामुळे तुमचं इंजिनियर व्हायचं पण स्वप्न पूर्ण होईल
आणि तुमची जी जुनी इच्छा होती की आपण बायोलॉजीमध्ये काम करावं ती देखील इच्छा पूर्ण होईल. ह्या दोन्ही इच्छांचा मेळ घालण्यासाठी आपण हा बायो इन्फॉर्मॅटिक्स कोर्स सुरू केलेला आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला हा इंटरेस्ट असेल त्यांनी डी.वाय. पाटील ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटीमध्ये येऊन माझ्याशी संपर्क साधावा. माझा मोबाईल नंबर आहे 9764440326. परत सांगतो, माझं नाव डॉक्टर संग्राम पाटील. माझा मोबाईल नंबर आहे 9764440326. थँक्यू व्हेरी मच.